जीवन जगताना आपल्यावर टीका करणारे, आपल्यावर हसणारे किंवा मस्करी उडविणारे लोक असायला पाहिजेत. हा रबर बँड जेवढं आपण याला जास्त असं खेचू आणि सोडून देऊ, तेवढा हा खूप लांब जाणार आहे. त्याचप्रमाणे जेवढं हे लोक आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील, आपल्याला डिमोटिव्हेट करण्याचा प्रयत्न करतील, आपला पाय ओढण्याचा प्रयत्न करतील, तेवढं आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ. नाहीतर बघा ना, हाच एक सिंपल रबर बँड आपल्याला खूप काही शिकवतो. आता जर फक्त या रबर बँडला मी फक्त असं बोटाने असं ढकललं, तर हा फार थोड्या अंतरावर जाईल. पण जर मी हाच रबर बँड असं स्ट्रेच करून मागे ओढून सोडला, तर हे खूप लांब जाईल. त्याचप्रमाणे आपल्या लाईफमध्ये जेवढे जास्त निंदक आपल्याला भेटतील, जेवढे जास्त विरोधक आपल्याला असतील, तेवढंच जास्त प्रमाणात आपण काहीतरी मोठं अचीव्ह करू. खूप लांबचा पल्ला गाठू. खूप मोठा सक्सेस आपण अचीव्ह करू शकतो. त्यामुळे कोणी हसलं, कोणी मस्करी उडवली, कोणी आपली निंदा केली, आपल्यावर टीका केली, म्हणून वाईट मानून घ्यायचं नाही. म्हणून हताश व्हायचं नाही. या रबर बँडसारखंच स्वतःचं ॲटिट्यूड ठेवायचं. जेवढे जेवढं ते आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील, तेवढं अजून पुढे जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. जीवन खरंच खूप सुंदर आहे. फक्त अशा लोकांना इग्नोर करता आलं पाहिजे. बरोबर ना?